मी काय म्हणते, घरात थोडी आवराआवर करावी लागेल मला। आधी घर आवरते, मग शाळेला जाते। पण आज तुम्ही कुठं बी बाहेर पडू नका। वस्तीतली पोरं तुमची वाट पाहतील, त्याचं काय करायचं ते आपण नंतर पाहू। पण तुम्ही आज कुठं बी बाहेर जाऊ नका, काळजी घ्या। काय वो हे? अण्णा, तुम्हाला बरं वाटतंय का आता? नाही, डोकं दुखतंय, कणकण आली, पाय बी सुमारलाय, चालता येईना अजून। चांगलं औषध घेतलं पाहिजे, नाही का? याच्यावर एकच रामबाण औषध आहे, खालच्या लोकांची शाळा बंद करा। बघा घराला लागलेली कीड कशी निघून जाते ती। धाड्या अंगाला पिस कशाला लागतेली। ऐक, चिमणा, थोडक्यात घर वाचलं बघ। हो, कालवा केला म्हणून पळून गेलं व समजा। होय की, थोरल्या सुनबाई तर गडाच्या हिमतीने तिने आडातलं पाणी काढलं। एकदा का आग भडकली असती, आवरली नसती। खरंय, पण ह्या प्रसंगातनं तरी ज्योतीनं शांतपणा शिकायला पाहिजे। हो, पापणी लवायच्या आत त्याचं नव्हतं झालं असतं। होय की, चल आवराय घे, मी लोटून घेतो। चल सांग। नाही, नको। आऊ, तुम्ही इथंच थांबा, यांच्याकडे लक्ष द्या। मालक लय दुखावले गेले तू। वय लईच नर्व्हस झालाय तो। बर, तू काही बी काळजी करू नकस, होईल समजा ठीक। हा, देवालाच माहित। येते मी।